हॅलो बच्चा पार्टी, कसे आहेत सगळे? मजेत? अरे मजेत नाही, अभ्यास करताय का? करतोय सर, बरं ठीक आहे. अभ्यास करताय ना? करताय, ठीक आहे. अभ्यास तर केला पाहिजे, पर्याय नाही बाळांनो. आपल्याला IITs मध्ये जायचं आहे, आपल्याला डॉक्टरेट व्हायचं आहे, त्याच्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे, पर्याय नाही आहे. भरपूर अभ्यास केलाच पाहिजे. ओके, ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ फिनॉल बघितलंय का? नाही, सुरुवात पण नव्हतं केलं. आपण म्हणलो होतं बघूया, बरोबर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन संपवलंय. कशाचं प्रिपरेशन संपवलंय? अल्कोहोलचं प्रिपरेशन संपवलंय. या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल स्टार्ट करणार आहेत बाळांनो. कशाचं स्टार्ट करणार आहेत? प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फिनॉलचं प्रिपरेशन आपण आज स्टार्ट करणार आहे. आता फिनॉल म्हणजे काय? फिनॉलचं क्लासिफिकेशन ऑलरेडी आपण अल्कोहोल कोणते, फिनॉल कोणते, अरोमॅटिक अल्कोहोल कोणते ऑलरेडी बघितलेले आहेत का? हा, बघितलेले आहेत सर ते. त्याच्यामधला फिनॉलशी रिलेटेड. ओके, म्हणजे फिनॉलचं प्रिपरेशन आज आपण बघूया. फिनॉलच्या भरपूर साऱ्या रिॲक्शन्स वगैरे पुढे आहेत. कशा प्रिपरेशन करायच्या पार्ट आपल्याला आज बघायचा आहे. ठीक आहे, तर आज पहिल्या रिॲक्शन पासून सुरुवात करूया, जे की खूप फेमस आहे. दॅट इज डाउज प्रोसेस. कोणती रे बाळांनो? डाउज प्रोसेस. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? डाउज प्रोसेस. प्रिपरेशन ऑफ फिनॉल मधली पहिली रिॲक्शन कोणती रे बाळांनो? डाउज प्रोसेस. आता डाउज प्रोसेस काय आहे? याच्यामध्ये काय दिला जातो? क्लोरोबेन्झिन दिला जातो. ओव्हरऑल आपण म्हणूया हॅलोबेन्झिन दिला जातो, NaOH दिला जातो, हाय टेम्परेचर दिलं जातं, ऑलमोस्ट 623 केल्विन दिलं जातं, आणि हाय प्रेशर दिलं जातं. काय म्हणलं मी? हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर दिलं जातं. डाउज प्रोसेसमध्ये बघा, ही प्रोसेस काय आहे? डेफिनेशन लिहून घ्यायची किंवा इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची. ठीक आहे, इन दिस प्रोसेस, लिहा रे बाळांनो. ठीक आहे, इन दिस प्रोसेस halogen treated with NaOH at high temperature and high pressure, followed by हाय टेम्परेचर हाय प्रेशर. ते पण बघून घेऊया किती टेम्परेचर असेल आणि किती प्रेशर. ठीक आहे बाळांनो, इथे टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर दिलं जातं तुम्हाला 623 केल्विन अँड 300 ATM प्रेशर. ठीक आहे, अँड बघा, प्रोसेस प्रेशर फॉलोड बाय treatment with HCl, that is dilute HCl, gives phenol as a product. म्हणजे बघा रे बाळांनो, आपण काय करणार आहेत? हॅलोबेन्झिन घेणार आहे. हॅलोबेन्झिन, हॅलो वाला हॅलो नाही रे बाबांनो, हॅलोबेन्झिन घेणार आहेत. ठीक आहे, हॅलोबेन्झिन घेणार आहेत म्हणजे आपण म्हणूया क्लोरोबेन्झिन आहे. क्लोरोबेन्झिनची रिएक्शन आपण NaOH सोबत केली. टेम्परेचर ठेवलं रिएक्शनचं 623 केल्विन. किती केल्विन? 623 केल्विन. 273 मायनस करा. ओके, तुम्हाला लक्षात येईल किती टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरला आणि 300 ATM प्रेशर आहे, म्हणजे हाय टेम्परेचर आहे आणि हाय प्रेशर आहे. बरोबर आहे, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला ही रिएक्शन वर्कआउट होते. नाव एक वेळेस वर्कआउट झाली रिएक्शन तर काही इंटरमिडिएट बनणार आहे. काय बनणार आहे? काही इंटरमिडिएट बनणार आहे. त्याला म्हणतो आपण फिनॉक्साइड. आणि तो फिनॉक्साइडला आपण HCl सोबत ट्रीट करणार आहे. तर आपल्याला काय मिळणार आहे? फायनल प्रोडक्ट फिनॉल मिळणार आहे. ठीक आहे, काय रे बाळा, हा काय म्हणतोय कॉमेंट? तर चष्मा काढा ना, तुमचे डोळे दिसत नाही. चष्मा काढा ना, डोळे दिसत. अरे बाबा फोकस कर ना, बोर्डावरती फोकस कर ना, डोळे काय बघतोय? खड्डेत. ठीक आहे, खुश बाळा, डोळे नाही, बोर्ड बोर्ड बोर्ड. डाउज प्रोसेस सांगितले, डोळ्याची प्रोसेस नाही बाळा. डोळ्याची प्रोसेस नाही, डाउज प्रोसेस सांगितली. डाउज प्रोसेस बघ, डोळ्यावरती फोकस नको. ठीक आहे, फोकस कुठं करशील? ओके ठीक आहे, लिव्ह इट. हसत जाऊ नका रे बाळांनो.
ठीक आहे, डाऊज प्रोसेस, हाय टेम्परेचर हाय प्रेशर हॅलोबेन्झीन सोबत NaOH ची रिॲक्शन. ओके, नाव या रिॲक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल, आता रिॲक्शन पण बघूया बाळांनो. रिॲक्शन काय, हॅलोबेन्झीन. ठीक आहे, आपल्याकडे बनवूया आता Cl आहे. आपण काय घेतला बाळांनो, NaOH यूज केलाय. काय यूज केलाय बाळांनो, NaOH यूज केलाय. 623 केल्विन. किती, 623 केल्विन. आणि प्रेशर किती असणार आहे बाळांनो, प्रेशर असणार आहे 300 ATM. 300 ATM प्रेशर असणार आहे, बरोबर आहे. याच्यापासून इंटरमिडिएट काय बनेल बाळांनो, बघा इथे इंटरमिडिएट बनतोय सगळ्यात पहिल्यांदा फिनॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड म्हणतो आपण याला. काय म्हणतो बाळांनो आपण, सोडियम फिनॉक्साइड. फॉलोड बाय ट्रीटमेंट विथ HCl. HCl ची ट्रीटमेंट करतोय. HCl कसा असणार आहे, डायल्यूट असणार आहे, एवढं लक्षात असू द्या. कसा HCl असेल बाळांनो, डायल्यूट HCl. या डायल्यूट HCl सोबत ज्यावेळेला आपण ट्रीट करू त्यावेळेला फिनॉक्साइड जो आहे तो काय करेल, डायल्यूट HCl मधून H+ घेईल. डायल्यूट HCl मधून H+ घेतला, काय बनेल रे बाळांनो, फिनॉल बनेल. काय बनेल, फिनॉल. फिनॉल कसा दिसतो, असा. इथे OH आहे का, आहे. हा काय झाला रे बाळांनो, फिनॉल. अशी रिॲक्शन आहे. ओके, नाव या रिॲक्शनचं मेकॅनिझम पण बघूया आपण. हे काय झाली, रिॲक्शन. ही झाली रिॲक्शन. ओके, दुसरी रिॲक्शन मेकॅनिझम. रिॲक्शनचा मेकॅनिझम, ठीक आहे. ओके, रिॲक्शनचं मेकॅनिझम बाळांनो, मेकॅनिझम खूप महत्वाचं आहे. काही दीड शहाणे रेफरन्स बुक वाचा म्हणून सांगतात दुसऱ्यांना, ठीक आहे. अतिशहाणे आहेत ते आणि स्वतः मेकॅनिझम क्लासमध्ये चुकीचं लिहून देऊन येतात. जर ते दीड शहाणे म्हणण्यापेक्षा 2, 2.5, 3 पट शहाणे असतात ते, ठीक आहे. आणि त्यांना सपोर्ट करणारे त्यांच्यापेक्षा आणखी जास्त. लिव्ह इट, सोडा. ठीक आहे, मेकॅनिझम. रिॲक्शनचं मेकॅनिझम बाळांनो, बघा आपल्याकडे काय आहे रे बाळांनो, हॅलोबेन्झीन. इथं Cl आहे, त्याच्या अल्फाला प्रोटॉन्स आहेत, हायड्रोजन्स आहेत बाळांनो. ज्या वेळेला आपण NaOH ऍड करतो, ठीक आहे, आपण काय करतो बाळांनो, NaOH ऍड करतो. NaOH काय रे बाळांनो, बेस आहे प्लस न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो, बरोबर आहे. आता बेस आहे, बेस आहे तर इथला हायड्रोजन काढून घेईल, काढून घेतला. इथला NaOH आपण मायनस म्हणूया, हा काय करणार आहे, इथला हायड्रोजन काढून घेणार आहे. इथला जर हायड्रोजन पिक झाला व्यवस्थित वगैरे बाळांनो, तर हा बॉन्ड कुठे शिफ्ट होईल, इथं. आणि Cl कुठे जाईल, निघून बाहेर. बघा इथं वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेला आणि इथून Na+Cl- बाहेर गेला, NaCl बाहेर गेला, बरोबर आहे. ठीक आहे, तो ओव्हरऑल रिॲक्शनचा इंटरमिडिएट काय बनलाय चेक करा रे बाळांनो. इथं काय आला, ट्रिपल बॉन्ड. लक्षात असू द्या, याचं नाव आहे बेन्झाईन. काय नाव आहे, बेन्झाईन. डाऊज प्रोसेसचा इंटरमिडिएट हा बेन्झाईन असतो. काय असतो बाळांनो, बेन्झाईन. रिॲक्शन मास मध्ये काय रे बाळांनो, आपल्या NaOH काय आहे, NaOH, बरोबर आहे का. OH मायनस आहे, हा इथं अटॅक करणार आहे आणि हा इथं ओपन होणार आहे. बाळांनो चेक करा काय बनलाय, चेक करा. इथं काय आलाय, OH. इथं कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज हायड्रोजन पिक करेल, बरोबर आहे. इथं सोडियम पॉझिटिव्ह होता की नाही, सोडियम पॉझिटिव्हला आपण इथं लिहूया. निगेटिव्ह चार्ज काय करेल बाळांनो, तिथला हायड्रोजन काढून घेईल आणि ऑक्सिजन वरती आता चार्ज कोणता आला, निगेटिव्ह. निगेटिव्ह ऑक्सिजन वरती Na कुठं जाईल, ऑक्सिजन वरती. काय बनला, सोडियम फिनॉक्साइड बनला का बाळांनो, बनला. यस सर, बनला सर, दिखलाय सर, दिसतोय सर. ठीक आहे, बघा रे बाबा. नाव एक वेळेस सोडियम फिनॉक्साइड बनला, बघा इथे काय बनलाय रिॲक्शन मध्ये, इथे बनलाय ONA. नाव याला ट्रीटमेंट केली HCl सोबत, याची ट्रीटमेंट केली HCl सोबत. म्हणजे आपण काय केलंय, HCl चा H+ चा सोर्स दिलाय. सोडियम फिनॉक्साइड आहे, O निगेटिव्ह आहे, तो H+ घेईल की बाळांनो, व्हेरी गुड, H+ घेईल. H+ घेतलं की काय बनेल, काय बनेल, पटकन सांगा, काय बनेल बाळांनो, OH बनेल. झाला का फिनॉल, बनला बघा फिनॉल. झाला रेडी, फिनॉल बनला का, गुड. म्हणजे फिनॉल बनवण्याची प्रोसेस इथं लक्षात असू द्या. डाऊज प्रोसेस मध्ये ऍडिशन एलिमिनेशन होत नाही. जो सांगतो तुम्हाला ऍडिशन एलिमिनेशन, ते जरा अतिशहाणे आहेत, त्यांचं जरा क्वालिफिकेशन पण चेक करायचं. कुठून तरी इंजिनिअरिंग वगैरे करून यायचं आणि इकडं आपल्या लेकरांना शिकवत बसायचं. लिव्ह सोडा, जाऊ दे, त्यांच्यावरती कॉमेंट करण्याचा अर्थ नाही. आपली सिस्टम बेकार आहे, आपलेच लोक नालायक असतात. ठीक आहे, लिव्ह सोडा. झालं, ओके. हा वाला प्रोसेस बघितला, डाऊज प्रोसेस कळाली. म्हणजे हॅलोबेन्झीन घ्यायचा.
आता बघा या केसमध्ये जर आपण कोणाला जर इच्छा असेल, एखाद्याला लेकराला इच्छा असेल, रेफरन्स बुक पर क्लायडन द बेस्ट रेफरन्स फॉर द नीट अँड जेई एक्झाम. रेफरन्स बुक नीट आणि जेई वाल्यांनी ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे, क्लायडन बघा, एन्जॉय द बुक. ठीक आहे, बघा इच्छा असेल तर. ठीक आहे, त्याच्यामध्ये पेज नंबर पण सांगितलं असतं, पण आता नाहीये माझ्याकडे. पेज नंबर पण बघू का, असेल माझ्याकडे एखाद्या वेळेस. पेज नंबर एकच मिनिट बाळांनो, चेक करतो माझ्याकडे असेल तर. असायला पाहिजे. सॉरी, पेज नंबर नाहीये, बट बेन्झाईन मेकॅनिझम आहे. चेक करायचं असेल, इच्छा असेल, बघू शकता. व्हाया बेन्झाईन रिॲक्शन जाते. ठीक आहे, ज्याला इच्छा आहे त्याने बघा. ओके, रेफरन्स बुक वाचा. ठीक आहे, वाचाल तर वाचाल म्हणतात लोक. ठीक आहे, ज्यांना रेफरन्सेसची इच्छा आहे त्यांच्यासाठी होतं. ठीक आहे ना. ही काय कोणती प्रोसेस झाली बाळांनो? डाउज प्रोसेस. डाउज प्रोसेसमध्ये कन्फर्म डोक्यात ठेवा, आपल्याला हॅलोबेन्झीन दिला जाईल, NaOH दिला जाईल, 623 केल्विन टेम्परेचर, हाय प्रेशर, सोडियम फिनॉक्साइड इंटरमिडिएट, डायल्यूट HCl ना रिएक्शनची क्विंचिंग म्हणजे रिएक्शनला स्टॉप करायचं. फायनल प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला? फिनॉल. व्हाया मेकॅनिझम कोणता असणार आहे? ऍडिशन एलिमिनेशन बिलकुल नाही. कोणतं मेकॅनिझम असणार आहे? व्हाया बेन्झाईन मेकॅनिझम असणार आहे. क्लोरीन जो आहे, क्लोरोबेन्झीन जो आहे, त्याच्या अल्फाचा प्रोटॉन पिक होणार आहे, अल्फाचा हायड्रोजन निघणार आहे, इंटरमिडिएट बनणार आहे बेन्झाईन. हा बेन्झाईन पुढे फर्दर ट्रीट होणार आहे NaOH सोबत. काय बनेल रे बाळांनो? इथे अल्फावरती जो चार्ज ओपन झालाय तो कसा आहे? निगेटिव्ह आहे. त्याच्यासोबत कोण स्टॉप आहे, म्हणजे कोण ट्रॅप झालेला आहे तिथं? सोडियम पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आणि OH आहे, फिनॉल आहे, कार्बन निगेटिव्ह आणि ऑक्सिजन निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज कुठं स्टेबल असू शकतो? ऑक्सिजन वरती. कार्बन वरती राहील का? नाही. म्हणून तिथला प्रोटॉन कुठं ट्रान्सफर होणार आहे? कार्बन वरती. ऑक्सिजन कसा झाला? निगेटिव्ह. सोडियम कुठं ट्रान्सफर होईल? ऑक्सिजन वरती. ओव्हरऑल बनलं काय? सोडियम फिनॉक्साइड. काय बनलं बाळांनो? सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइडची रिएक्शन आपण ज्या वेळेला HCl सोबत करू, रिएक्शनला स्टॉप करण्यासाठी, H+ देण्यासाठी आपण काय वापरला? डायल्यूट HCl. काय वापरलं बाळांनो? डायल्यूट HCl. डायल्यूट HCl ज्या वेळेला आपण ट्रीटमेंट केली, आपल्याला मिळाला फिनॉल. डाउज प्रोसेस समजली? सोपी आहे. एक मेथड आहे, डायरेक्ट आहे. क्लोरीनच्या जागेत ब्रोमीन सुद्धा तुम्हाला दिला जाऊ शकतो. सो बी रेडी. ठीक आहे, ऑलवेज. नेक्स्ट वन वगैरे मिळालो. डाउज प्रोसेस बघितली आपण. नेक्स्ट वन आपण बघूया प्रिपरेशनची मेथड. नेक्स्ट वाले क्युमिन वरनं. कशावरच बाळांनो? क्युमिन. क्युमिन म्हणजे काय? क्युमिन पासून आपल्याला काय बनवायचं बाळांनो? फिनॉल बनवायचं. आता क्युमिन म्हणजे काय असतो? ऑलरेडी हे तुम्ही हायड्रोकार्बन मध्ये बघितलेलं आहे, किंवा बेन्झीनच्या रिएक्शन मध्ये, हायड्रोकार्बनच्या रिएक्शन केमिकल प्रॉपर्टीज मध्ये हा वाला पार्ट तुम्ही बघितलेला आहे. डॉट शॉर्ट. कुठे बघितलंय सर? बेन्झीनची रिएक्शन फ्रीडन-क्राफ्ट अल्कायलेशनचे बघितलेले आहेत तुम्ही. बरोबर आहे. फ्रीडन-क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा तुम्ही काय बघितलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही काय बघितलेलं आहे? बेन्झीन बघितलेला आहे. बेन्झीन असा दिलेला होता सर. ठीक आहे सर. आयसोब्युटेन पण बघितलेला आहे तुम्ही. ठीक आहे, हे ऍज इट इज रिएक्शन सांगत नाहीये क्युमिन बनवायची, पण या पद्धतीच्या रिएक्शन मध्ये क्युमिन कसं बनतोय ते पण रिएक्शन मी तुम्हाला दाखवेन. याला आपण ट्रीट कशासोबत केलं? H+ सोबत केलं. और याला आपण AlCl3 सोबत ज्या वेळेला आपण ट्रीट करतो, जनरली H+ मध्ये ट्रीटमेंट होते. इथे बघा हा काय करेल? H+ घेईल, कार्बोकॅटायन बनला. हा बेन्झीन ऍज इट इज लिहूया आपण. बेन्झीन आहे प्लस इथं टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन बनला. हा टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन काय होईल बाळांनो? बेन्झीन त्याच्यावरती अटॅक करेल, टर्शरी ब्युटाइल बेन्झीन बनतं. बरोबर आहे. ही वाली रिएक्शन तुम्ही ऑलरेडी बघितलेली आहे. दुसरी आणखी एक रिएक्शन सांगतो, क्युमिन काय असतो. दुसरी एक रिएक्शन सांगतोय, क्युमिन काय असतो. वगैरे बाळांनो सेम रिएक्शन घ्या. सेम रिएक्शन मध्ये बेन्झीन पिकअप करायचा. काय पिक केला? बेन्झीन घेतला. याला ट्रीट करायचा प्रोपीन सोबत. कशासोबत ट्रीट करायचा? प्रोपीन सोबत ट्रीट केला इन प्रेझेन्स ऑफ H+ कंडिशन. जर H+ कंडिशन नसेल तर रिएक्शन जाणार नाही. डोक्यात ठेवा. फक्त CL3 सोबत रिएक्शन होते का? नाही सर. ठीक आहे, आता मला सांगा, ज्या वेळेला आपण H+ देऊ याला, हा काय करेल? या कार्बनवरने H+ ट्रॅप करेल. कार्बोकॅटायन कुठं बनेल? इथं. म्हणजे ओव्हरऑल कार्बोकॅटायन कसा बनतोय? असा कार्बोकॅटायन बनतोय. बरोबर आहे. मग हा सिम्पली काय करणार आहे? याच्यावरती अटॅक करणार आहे. आपल्याला काय मिळतं रे बाळांनो? चेक करा. आयसोप्रोपाइल बेन्झीन. आयसोप्रोपाइल बेन्झीन इज नथिंग बट
क्युमेन. आयसोप्रोपाइल बेन्झीन जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, क्युमीन म्हणतो. राहील का लक्षात? ओके. भरपूर साऱ्या मेथड्स आहेत ह्या प्रिपेअर करण्याच्या, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, एवढी एकच मेथड असं आहे असं नाही आहे. आता हा जो क्युमीन आहे हा काय म्हणला आपण, क्युमीन, CUMENE. लक्षात नसेल एक, ओके, लक्षात राहत नसेल, एक काम करा, कमिनी म्हणा. यू कॅन कॉल इट कमिनी. ठीक आहे, कमिनी, क्युमीन. ठीक आहे, क्युमीन म्हणतो आपण त्यालाच, कमिनी म्हणा, काही हरकत नाही. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काहीही म्हणू शकता. ओके, गुड. याला मी इरेज करून टाकतोय. ठीक आहे, चला आपण ही वाली रिएक्शन डिस्कस करूया. फ्रॉम क्युमीन बघणार आहेत आपण. प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमीन. ओके, व्हेन डिस्कस करूया आपण. व्हेन क्युमीन, बघा बाळांनो, आपण काय करतोय, क्युमीन ट्रीट करतोय, बरोबर आहे. व्हेन क्युमीन ट्रीटेड विथ or reacted with treated with O2 in presence of CO, cobalt naphthalene complex. कोबाल्ट नॅफ्थॅलिन कॉम्प्लेक्स आहे तो कॅटलिस्ट म्हणूया आपण. ॲट 423, किती रे बाळांनो, 423 केल्विन, म्हणजे हाय टेम्परेचर आहे 423 केल्विन. ओके, हाय टेम्परेचरला आपण ट्रीट केलाय. प्रोड्युसेस क्युमीन पेरॉक्साइड और हायड्रोपेरॉक्साइड, बरं का, क्युमीन पेरॉक्साइड और क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड दोन्ही एकच आहे. प्रोड्युसेस क्युमीन प्रोडक्ट्स, क्युमीन पेरॉक्साइड और हायड्रोपेरॉक्साइड which on decomposes using HCl produces phenol. ओके, म्हणजे काय करायचं बाळांनो, क्युमीन घ्यायचा, काय घ्यायचा, क्युमीन घ्यायचा. ठीक आहे, बघा क्युमीनची रिएक्शन पण दाखवून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. क्युमीन, आपल्याकडे काय रे बाळांनो, क्युमीन आहे. याची ट्रीटमेंट केली आपण O2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ CO नॅफ्थॅलिन, बरोबर आहे. क्युमीनची रिएक्शन केली आपण कोणासोबत, नॅफ्थॅलिन सोबत. कॉम्प्लेक्स आहे कोबाल्टचा तो. ठीक आहे, काय बनणार आहे बाळांनो, काय बनेल, क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड. काय बनतोय, क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड OOH. याच्यामध्ये काय टाकायचं बाळांनो, HCl टाकायचं. काय टाकायचं, HCl. काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे आणि याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, फिनॉल मिळणार आहे. प्लस साइड प्रोडक्ट म्हणून ऍसिटोन बाहेर जाणार आहे. हे दोन गोष्टी. ठीक आहे, ओके. बघा याचं मेकॅनिझम वगैरे आपण सगळ्या गोष्टी बघूया, एक 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 स्टेप वाईज आपण बघणार आहे. ज्या वेळेला आपण क्युमीन ट्रीट करतो ओपन एअर मध्ये, रिॲक्शन, ऑक्सिजन आहे, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन आहे, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन सोबत हा रिॲक्ट होणार आहे. कॅटलिस्ट कोणता टाकायचा बाळांनो, कॅटलिस्ट कोणता टाकायचा, कोबाल्ट नॅफ्थॅलिनवाला, कोबाल्ट नॅफ्थॅलिन कॉम्प्लेक्सवाला कॅटलिस्ट टाकून द्यायचा. पहिल्यांदा काय बनेल, क्युमीन हायड्रोपेरॉक्साइड. ओके, मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. मेकॅनिझम, ठीक आहे. ओके, बघा काय केलं आपण, बेन्झिन आहे, बेन्झिनला आपण काय केलं, ट्रीट केलं.
कोणासोबत, प्रोपीन सोबत, इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 आणि H+ कंडिशन मध्ये काय बनेल बाळांनो, आयसोप्रोपाइल बेन्झीन बनेल. नाव याला आपण ट्रीट केलं कोणासोबत रे बाळांनो, O2 सोबत. याला ट्रीट करायचा O2 सोबत. कॅटलिस्ट कोणता असेल बाळांनो, पटकन सांगा. CO NaPHTHALENE कोबाल्ट नॅफ्थलीन कॉम्प्लेक्स असणार आहे. काय बनेल, O2 कसा असतो रे बाळांनो आपला, पॅरामॅग्नेटिक. कसा असतो, पॅरामॅग्नेटिक. म्हणजे ओव्हरऑल हा काय करणार आहे, इथला हायड्रोजनच्या मध्ये दोघांचं इन्सर्शन होणार आहे. हायड्रोजनच्या मध्ये दोघांचं इन्सर्शन होणार आहे. ओके, आता हायड्रोजनच्या मध्ये जर इन्सर्शन होत असेल तर प्रोडक्ट कसा बनेल बघा. ओके, 2 मिथाइल इथं O, इथं OH. ठीक आहे. आता याचं डिकम्पोजिशन करायचं. ह्याला काय करायचा, डिकम्पोज करायचा. काय करायचं बाळांनो, डिकम्पोज म्हणजे काय करायचा, HCl ऍड करायचा. काय ऍड करायचं बाळांनो, HCl. जसा आपण HCl ऍड केला, हे रिंग कुठे मायग्रेट होईल, इथे. बरोबर आहे का, कुठे मायग्रेट होईल, इथे. आणि हावला बॉन्ड कुठे शिफ्ट होईल, इथे. बरोबर आहे, कसा बघा, हावला बॉन्ड कुठे शिफ्ट होईल रे बाळांनो, इथे. आणि ही रिंग कुठे मायग्रेट होईल, इथे. तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळेल, चेक करा पटकन. बघा, आपल्याकडे प्रोडक्ट बनलाय एक. काय बनलाय, फिनॉल OH प्लस इथं CH3 C डबल बॉन्ड O म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा काय झाला, ऍसिटोन. म्हणजे ऍसिटोन बनलाय. आणि काय बनलं रे बाळांनो, फिनॉल. ऍसिटोन आणि फिनॉल ऍज अ प्रोडक्ट आपल्याला भेटून गेले. नाव याचं वर्कअप करणं वगैरे खूप सोपं आहे. ऍसिटोन रोटावेपर लावला की ऍसिटोन एव्हपोरेट होऊन जातो, उरला कोण, फिनॉल. राहील का लक्षात, खूप सोपी रिॲक्शन आहे. फक्त एवढं आहे की याच्या मेथड ज्या क्युमिन प्रिपरेशनच्या मेथडवरती तुम्हाला फोकस करायला सांगितलं जातं किंवा त्याच्या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जातो. सो बी रेडी. राहील लक्षात, जायचं पुढं, पक्का, शुअर ना, ठीक आहे. नेक्स्ट वन, फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बाळांनो, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड घ्यायचा, त्याच्यावरती रिॲक्शन करायची. आता बेन्झीन सल्फोनिक ऍसिड बनवायचा कसा, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड कसा बनवायचा रे बाळांनो, बेन्झीन घ्यायचो, त्याच्यामध्ये ओलियम टाकायचा. ओलियम टाकला की बेन्झीन सल्फोनिक ऍसिड बनतं. बरोबर आहे. आणि तोच बेन्झीन सल्फोनिक ऍसिडला ट्रीट करायचं कोणासोबत, NaOH सोबत. हाय टेम्परेचर हाय प्रेशर, डोक्यात ठेवा, हाय टेम्परेचर हाय प्रेशर. काय भेटणार आहे आपल्याला, सोडियम फिनॉक्साईड. बरोबर आहे का, हा, सोडियम फिनॉक्साईड भेटला, पुढे काय कराल, H+ न ट्रीट करायचं. सिम्पली आपल्याला प्रोडक्ट मिळून जाईल रे बाळांनो. ठीक आहे. बघा, व्हॅन आपण काय करूया, नोट करूया. व्हॅन बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, बेन्झीन सल्फोनिक acid treated with or reacted with NaOH और KOH. ठीक है, NaOH और KOH at हाई टेम्परेचर असणार आहे बाळांनो 573 केल्विन produces sodium phenoxide followed by treatment with HCl. पण कसा, डायल्यूट HCl. डायल्यूट HCl कसा असणार बाळांनो, डायल्यूट HCl असणार आहे. राहील का लक्षात, जाऊ दे ना. HCl कसं रे बाळांनो, डायल्यूट HCl gives फिनॉल. खतम. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं बाळांनो, आपल्याला काय करायचं आहे,
बेन्झीन सल्फोनिक ऍसिड घ्यायचा आहे. आता बेन्झीन सल्फोनिक ऍसिड प्रिपरेशनच्या मेथड्स तुम्हाला आल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजेत. तो वाला पार्ट घ्यायचा, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड बनवायचं, त्याच्यामध्ये NaOH टाकून द्यायचा, टेम्परेचर 573 केल्विन ठेवून द्यायचं, हाय टेम्परेचर ठेवायचं. ओके, काय होणार आहे? सोडियम फिनॉक्साईड बनणार आहे. सोडियम फिनॉक्साईड बनला, एक वेळेस सोडियम फिनॉक्साईड बनला की सरळ 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 डायल्यूट HCl टाकून द्यायचा. डायल्यूट HCl टाकलं की आपल्याला काय मिळेल बाळांनो? फायनल प्रोडक्ट आपल्याला फिनॉल मिळून जाईल. म्हणजे काय करायचं बाळांनो? बघा, सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन बघूया किंवा रिॲक्शन मेकॅनिझम बघूया. ओके, रिॲक्शन कशी असणार आहे बघा. रिॲक्शन मध्ये काय असणार आहे? SO3H, याच्यामध्ये काय देऊ आपण? NaOH. ओके, NaOH. त्याच्यानंतर टेम्परेचर 573 केल्विन फॉलोड बाय HCl. कसा असणार आहे तो? डायल्यूट HCl. काय भेटेल रे बाळांनो आपल्याला? OH. राहील लक्षात? ओके, चला आपण मेकॅनिझम बघूया. ठीक आहे, मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम मध्ये आपल्याला काय दिलं जाईल? सगळ्यात पहिल्यांदा इथं SO3H आहे बाळांनो. ठीक आहे, याला ट्रीट केलं आपण NaOH सोबत, बरोबर आहे. 573 केल्विनला काय मिळेल बाळांनो? इंटरमिडिएट आपल्याला मिळेल सोडियम फिनॉक्साईड ONa. याला ट्रीट कशासोबत करायचं? डायल्यूट HCl सोबत. कशासोबत? डायल्यूट HCl सोबत. काय मिळेल आपल्याला? बस Na काढा, OH लिहा. बरोबर आहे का? ठीक आहे, संपला. एवढ्यासाठी तुम्हाला 4 मार्क मिळतात. एवढ्यासाठी तुम्हाला किती मार्क मिळतात बाळांनो? 4 मार्क. बरोबर आहे का? ठीक आहे, लक्षात असू द्या, हा वाला पार्ट विचारला जातो ऑलवेज अँड ऑलवेज. डोक्यामध्ये अशा गोष्टी फिट करून ठेवायच्या की ज्या की तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, साईडला होतंय, पटकन लिहून घ्या. लिहिलं का रे बाळांनो? स्क्रीनशॉट घ्या, अदरवाईज पॉज करून बघा रे बाळांनो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट वन बघा रे बाळांनो, आपण SN1 रिॲक्शन बघितले, SN2 रिॲक्शन बघितले आपण. ठीक आहे, आता ॲरोमॅटिक SN1 रिॲक्शन, ॲरोमॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन पण आपल्याला बघायचे. आता हे थोडंसं क्रेझी वाटते ना? हां, क्रेझी वाटते, पण ॲक्च्युअलमध्ये नाही आहे बाळांनो, ही नॉर्मल रिॲक्शन आहे. ज्या वेळेला आपण ॲनिलीनला HNO2 NaNO2 HCl सोबत ट्रीट करतो, म्हणजे NaNO2 HCl सोबत ट्रीट करा, और HNO2 NaNO2 HClच्या कॉम्बिनेशनमध्ये ट्रीट करा. ॲनिलीनचा जो नायट्रोजन आहे तो N2 मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? N2. त्याला म्हणतो आपण डायझोनियम सॉल्ट. आणि तो डायझोनियम सॉल्ट कसा असतो? लिटल बिट अनस्टेबल. टेम्परेचर लिटल बिट व्हॅरी झालं की तो डिकम्पोज होत असतो आणि त्याच्यामुळे बेन्झिनवरती कार्बोकॅटायन बनत असतो. ठीक आहे, आपल्याला तो पार्ट बघायचा आहे. चला, ओके. AR-SN1 रिॲक्शन. ओके, सोप्या भाषेमध्ये याला असं सुद्धा आपण म्हणू शकतो बघा, फ्रॉम ॲनिलीन. कशापासून बाळांनो? ॲनिलीन पासून. ॲनिलीन पासून आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे, ओके. बघूया आपण व्हेन. चला आपण नोट करूया, एक 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 गोष्ट मेकॅनिझम आपण बघत जाऊया. ठीक आहे, व्हेन aniline treated with NaNO2HCl. इथला N कॅपिटल रे बाळांनो. NaNO2HCl gives diazonium salt intermediate. डायझोनियम सॉल्ट इंटरमिडिएट. आपल्याला डायझोनियम सॉल्ट इंटरमिडिएट मिळतोय. दिस सॉल्ट is unstable at above
5 degree Celsius. Okay, which decomposes in presence of H2O and heat to give phenol. वगैरे बाळांनो, पुस्तकातला ॲज इट इज पाठ करणाऱ्यापैकी राहू नका. पुस्तकात जसंच्या तसं पाठ करणाऱ्यापैकी राहू नका. मास कॉपीमध्ये अडकाल. ठीक आहे. ओके, आपण काय केलं, ज्या वेळेला अनिलीन आहे त्याला आपण NaNO2HCl सोबत ट्रीट केला. त्याच्यापासून काय बनला, डायझोनियम सॉल्ट बनला, जो बिलो 5 डिग्रीला स्टेबल असतो. कितीला बाळांनो, बिलो 5 डिग्री. टेम्परेचर जर बिलो 5 असेल तर तो स्टेबल असणार आहे. पण जर टेम्परेचर वाढलं, थोडं बहुत जरी टेम्परेचर 5 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जर गेलं तर त्या केसमध्ये काय होतं बाळांनो, 5 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेल्याच्या नंतर तिथून N2 लिबरेट होणार आहे. म्हणजे तो कसा झाला, अनस्टेबल झाला. N2 लिबरेट जर झाला तिथं काय बनणार आहे, बेंझिनवरती कार्बोकॅटायन बनणार आहे. सिम्पली पाणी टाकलं त्याच्यामध्ये काय होईल रे बाळांनो, OH ट्रॅप होईल. तिथं कार्बोकॅटायन आहे ना, OH अटॅक करतो. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, आपण बघूया बाळांनो NaNO2HCl चे रिॲक्शन. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा NaNO2HCl कसं रिॲक्ट होतो हा वाला कॉन्सेप्ट परत तुम्हाला ॲनिलीन मध्ये लागणार आहे. ॲनिलीन म्हणण्यापेक्षा अमाइन्स मध्येच म्हणूया, ॲनिलीनच का प्रत्येक वेळेस. ठीक आहे, अमाइन्स मध्ये सुद्धा लागणार आहे डायझोनियम सॉल्ट बनवण्यासाठी. बघा आपण काय केलं, NaNO2HCl. NaNO2 म्हणलं काय, नायट्रोजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, इथं O, इथं Na. आपण ट्रीटमेंट कशासोबत केली, HCl सोबत ट्रीटमेंट केली. काय होणार आहे बाळांनो या रिॲक्शन मध्ये, H+ आहे तो काय करेल, ऑक्सिजन ट्रॅप करेल. इथं काय बनला, डबल बॉन्ड O, इथं N, इथं OH प्लस NaCl. बरोबर आहे. देन आपण काय केला, आपल्याकडे HCl आहे भरपूर सारा, HCl दिला. HCl मध्ये काय आहे बाळांनो, H+ आहे, तो काय करेल, H+ ट्रॅप करेल. अगेन काय बनणार रे बाळांनो, नायट्रोजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, इथं OH किती 2, याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह. आता वॉटर मॉलिक्यूल जर लिबरेट होत असेल तर रिॲक्शन कशी असणार आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल पटकन काढून टाकेल का नाही. ऑक्सिजनकडे इकडे 2 लोन पेअर्स आहेत बघा, किती लोन पेअर्स आहेत, 2 लोन पेअर्स. हा काय करेल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून टाकेल, -H2O. वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून गेला, काय बनला, N ट्रिपल बॉन्ड O, ऑक्सिजननी लोन पेअर दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. याला म्हणायचा नायट्रोसोनियम कॅटायन. काय म्हणायचं बाळांनो, नायट्रोसोनियम कॅटायन. नायट्रोसोनियम कॅटायन, नायट्रोसोनियम कॅटायन. ठीक आहे, आता हा नायट्रोसोनियम कॅटायन. आता हा नायट्रोसोनियम कॅटायन आपण रिॲक्ट करणार आहेत ॲनिलीन सोबत. कशासोबत, ॲनिलीन सोबत. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, डायझोनियम सॉल्ट. इथे एक लक्षात असू द्या, आपण इथे HCl ट्रीट केलाय, HCl मधून H घेतलाय, Cl- तो आहे, तो Cl- आपल्याला पुढे कुठं तरी लागणार आहे, तो बघूया आपण. तो Cl- आहे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. बघा आपल्याकडे आहे ॲनिलीन बाळांनो, मी पीएच लिहू का, पीएच लिहू, NH2 आहे आपल्याकडे, प्लस N ट्रिपल बॉन्ड O, ऑक्सिजन वरती चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. नायट्रोजन कडे लोन पेअर आहे, तो काय करेल, सिम्पली या नायट्रोजन वरती अटॅक करेल, पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज. पॉझिटिव्ह चार्ज कसं बाळांनो, स्टॅबिलाइज. देन काय बनला बघा बरं, बघा PH N, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, नायट्रोजन, डबल बॉन्ड ऑक्सिजन, या नायट्रोजन वरती चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? ठीक आहे. आता काय करायचं, कीटोनॉल टॉटोमेरिझमचा कॉन्सेप्ट आठवत असेल बघा तुम्हाला. कोणता कॉन्सेप्ट, कीटोनॉल टॉटोमेरिझम. हा बॉन्ड इथे शिफ्ट करा आणि हा ऑक्सिजन निगेटिव्ह. आता हा ऑक्सिजन जो निगेटिव्ह होतोय तो काय करेल, H+ घेईल. तो काय करेल बाळांनो, H+ घेईल. आता तो जर H+ घेत असेल, बघा रे बाळांनो काय म्हणलं मी, तो काय करेल, H+ घेईल. ओके, म्हणजे काय बनेल बाळा, चेक करा. बघा इथं काय बनलाय, PH, नायट्रोजन, एक हायड्रोजन प्रेझेंट आहे, इथे डबल बॉन्ड, नायट्रोजन, इथे OH, ज्या नायट्रोजनने 4 बॉन्ड फॉर्म केलेत त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह. ठीक आहे, डन. फर्दर मोर पुढं पुढे वगैरे बाळांनो. ओके,
आता अगेन इथून बघा, इथून H प्लस काढा, इथं ट्रिपल बॉन्ड बनवा, इथून OH मायनस काढा, इथला OH मायनस, इथला H प्लस, बाहेर काय गेलं बाळांनो? मायनस H2O. काय बाहेर गेला? मायनस H2O. इथला हायड्रोजन, इथला OH, बाहेर काय गेला? वॉटर मॉलिक्यूल. बाहेर काय गेलं बाळांनो? वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढल्याच्या नंतर चेक करा, PH, नायट्रोजन, ट्रिपल बॉन्ड, नायट्रोजन, बरोबर आहे. ज्या नायट्रोजनने 4 बॉन्ड फॉर्म केले त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह. नाव तिथं आपण म्हणलं होता Cl बाहेर आहे, तो Cl कुठे असणार आहे बाळांनो? याच्यासोबत येऊन कुठेतरी ट्रॅप होईल, Cl मायनस. आणि हा ओव्हरऑल सॉल्ट बनलाय. हा सॉल्ट बनलाय, या सॉल्टला नाव आहे डायझोनियम सॉल्ट. ओके, आता हा फिनाइल डायझोनियम सॉल्ट आहे किंवा बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे, बरोबर आहे. फिनाइल डायझोनियम सॉल्ट म्हणा किंवा बेन्झीन डायझोनियम सॉल्ट म्हणा. आणि हा स्टेबल कुठं असतो? स्टेबल ऍट बिलो 5 डिग्री सेल्सिअस. हा कुठं स्टेबल असणार आहे बाळांनो? स्टेबल ऍट बिलो 5 डिग्री. लक्षात असू द्या, खूप एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. याच्यामधला पॉईंट तुम्हाला 4 मार्काला कुठल्या पद्धतीने विचारलं जाईल माहित नाही. ठीक आहे, हा स्टेबल आहे, ठीक आहे, मान्य आहे. पुढं बाळांनो बघा, आता या रिएक्शनला मी काय केलं, याच्यामध्ये सिम्पली बघा बाळांनो, याच्यामध्ये काय केलं, सिम्पली पाणी टाकलं आणि हीट केलं. काय केलं बाळांनो? पाणी टाकून हीट केलं. याच्यामध्ये ऍड काय केलं बाळांनो? आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड करून हीट केलं. H2O टाकलाय, पाणी टाकलाय आणि त्याला काय केलं आपण? हीट केलं. आता जसं आपण पाणी टाकलं आणि हीट केलं म्हणजे टेम्परेचर अबोव्ह 5 डिग्री सेल्सिअस गेला. 5 डिग्रीच्या पुढे ज्या वेळेला टेम्परेचर जाईल त्यावेळेला काय होणार आहे बाळांनो? इथून N2 जाणार आहे बाहेर. काय बाहेर जाईल? N2 काय होईल? निघून जाईल. N2 जर निघून गेला बाळांनो, N2 जर तिथून निघून गेला, सोडून गेलं की अपना तो दिल टूट गया. सही है? म्हणजे काय झालं, त्याच्यावरती चार्ज कसा आला? पॉझिटिव्ह. जब कोई छोड़ के जाता है दिल टूट जाता है, हमें बहुत तकलीफ होती है. अरे भाई साहब, ऐसा कुछ नहीं होता, बस हम लोग अनस्टेबल हो जाते हैं और थोड़ी देर के लिए वो भी दूसरा सब्स्टिट्यूट मिल जाता है ना, इसकी वजह से. सही है ना? ठीक है, ओके. अब एक कमी नो, पढ़ाई पे ध्यान दो. ठीक है, देखो बेटा, इथं काय झालं रे बाळांनो? बेन्झिन वरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह. आणि इथं काय रे बाळांनो? N2 बाहेर गेलाय. काय बाहेर गेलाय? N2. आपण असं म्हणूया, हा N2 इथं लिहूया. ठीक, N2 काय झाला? लिबरेट झाला. आता मला सांगा, याच्यामध्ये आपण कशाची ऍडिशन केली? वॉटर आहे ना, आपण घेतलंय ना पाणी, H2O पाणी आहे. ओके, मग हा जर पाणी असेल तर जो कॅटायन बनला होता त्या कॅटायनला इथं OH येईल का नाही? येईल. संपला, झाली बघा रिएक्शन. एवढ्यामधनं आपण काय शिकलो? एनिलीन ज्या वेळेला NaNO2HCl सोबत रिॲक्ट होतो त्या वेळेला तिथं डायझोनियम सॉल्ट बनतो. डायझोनियम सॉल्ट कसा आहे रे बाळांनो? अनस्टेबल आहे. किती टेम्परेचरला स्टेबल असतो? तर बिलो 5 डिग्रीला स्टेबल असतो तो. जर टेम्परेचर वाढलं तर तिथनं N2 निघून जातो आणि कार्बोकॅटायन बनतो. बेन्झीन वरती कार्बोकॅटायन म्हणलं की तो 2p मध्ये असतो. हायब्रिडायझेशन त्याचं sp2 असतं, पण ते कुठं असतं? 2p मध्ये असतं. असं क्वेश्चन विचारला जातो, बरोबर आहे. फर्दर मोर ज्या वेळेला आपण त्याला पाण्यासोबत ट्रीट करू, वॉटर सोबत ट्रीट करू, आपल्याला काय मिळेल बाळांनो? फिनॉल मिळेल का? गुड, ठीक. ओके, हे साईडला होतंय, पटकन लिहून घ्या, पॉज करून लिहून घेत जावा बाळांनो. ठीक आहे, पॉज करून लिहून घेत जा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वन. आता मला सांगा, या केसमध्ये आपण प्रत्येक वेळेस इथं ॲनिलीनच असावा असं काही आहे का बाळांनो? फिक्स्ड आहे का? ॲरोमॅटिकची कुठलीही डेरिव्हेटिव्ह जर असेल, ॲरोमॅटिकची कुठलीही डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याच्यापासून फिनॉल बनेल. नॅफ्थेलिन असू द्या, अँथ्रासिन असू द्या, ॲनिलीन असू द्या, डिफरंट ॲनिलीन्स असू द्या, हे भरपूर सारे रिॲक्शन मी फिनॉलचे प्रिपरेशनचे तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. तुम्हाला ट्राय करायचे आहेत. एक रिॲक्शन मी इथं दाखवल्यात, प्रॅक्टिससाठी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट वन. ओके, कोणती बघितली आपण? ArSN1 बघितले आपण दुसरी आणखी एक रिॲक्शन बघू, ArSN2. अरे बापरे, अशी पण रिॲक्शन आहे रे बाळांनो, ArSN2. ठीक आहे, ArSN1 बघितली, ArSN2. ArSN2 रिॲक्शन फिनॉल प्रिपरेशन मध्ये आहे. याला आणखी एक नाव आहे बाळांनो, ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन. कोणती बाळांनो? ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन. काय म्हणलं मी?
ऍडिशन, कसलीशन, ऍडिशन, ऍडिशन, इलिमिनेशन, ऍडिशन, इलिमिनेशन, रिएक्शन. ऍडिशन, इलिमिनेशन, रिएक्शन. ओके, ऍडिशन, इलिमिनेशन, रिएक्शन. ठीक आहे. आता हे ऍडिशन, इलिमिनेशन, रिएक्शन काय आहेत बघा रे बाळांनो. इथं पहिल्यांदा ग्रुप ऍड होणार आहे, कुठेतरी एनायन स्टॅबिलाइज होणार आहे आणि फायनली इलिमिनेशन. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, एखादा ग्रुप जो न्यूक्लियोफाइल आहे, म्हणजे आपण वापरतोय काय, फिनॉल बनवायचं म्हणजे OHच वापरणार आहे, NaOHच वापरणार आहे. ठीक आहे. देन तो ऍड झाला एक वेळेस की ॲरोमॅटिक रिंगमध्ये कुठेतरी चार्ज स्टॅबिलायझेशन वगैरे होणार आहे. तो चार्ज स्टॅबिलायझेशन पण झाला. पुढे काय होणार आहे, तर शेवटी जो लिव्हिंग ग्रुप आहे तो नॉकआउट होणार आहे, म्हणजे निघून जाणार आहे. मग त्याला आपण काय म्हणणार, इलिमिनेशन. पहिल्यांदा काय झालं, ऍडिशन, त्याच्यानंतर काय झालं, इलिमिनेशन. बरोबर, एवढंच कॉन्सेप्ट लावायचं आपल्याला. ठीक आहे. व्हॅन नोट करूया आपण. व्हॅन हॅलोजन्स और व्हॅन हॅलोजन्स, हॅलोजन्स और गुड लिव्हिंग ग्रुप्स. अरे गुड लिव्हिंगच का, लिव्हिंग ग्रुप म्हणूया ना डायरेक्टली, गुड लिव्हिंग असावंच असं थोडी नाही. हॅलोजन्स और लिव्हिंग ग्रुप are at ortho or para to electron withdrawing, electron withdrawing, that is minus I वाले और minus M वाले electron withdrawing. अदरवाइज माइनस R पण म्हणू शकता ना, माइनस R, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ओके बघा, when halogens or living group are at ortho to electron withdrawing, ortho or para to electron withdrawing group. ठीक है. ओके, treated with NaOH followed by HCl gives phenol derivatives. बघा इथं थोडंसं मी कन्फ्यूज करायचा प्रयत्न केलाय, पण बिलकुल कन्फ्युजन मध्ये जायचं नाही बाळांनो. सांगताना मी काय सांगितलंय की लिव्हिंग ग्रुप, बरोबर आहे. सांगताना मी काय सांगितलंय, लिव्हिंग ग्रुप सांगितलंय. तुम्हाला सांगते वेळेस मी काय सांगितलंय, लिव्हिंग ग्रुप सांगितलंय. लिव्हिंग ग्रुपच्या ऑर्थो पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. पण मी सांगताना काय सांगितलंय, लिव्हिंग ग्रुप हा लिव्हिंग ग्रुप जो प्रेझेंट आहे तो कुठे आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंगच्या ऑर्थोला किंवा पॅराला, दोन्ही, असं खा किंवा असं खा, दोन्ही एकच आहे ना. ठीक आहे. अशा केसमध्ये काय होतं, तर ऍडिशन इलिमिनेशन मेकॅनिझम प्रिफर करतं. आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण मेकॅनिझम बघूया त्याचं. ठीक आहे. कन्सिडर आपल्याकडे आहे बाळांनो, इथं Cl आहे, इथं पॅराला कोण आहे, NO2 आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठलाही असेल चालेल. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय केला, NaOH ऍड केला, फॉलोड बाय HCl लिहिला. काय होईल रे बाळांनो, काय होईल, OH आणि इथं NO2. ठीक आहे. ओके, आपल्याला काय मिळेल, फिनॉलच्या डेरिव्हेटिव्स मिळतील बाळांनो. ठीक आहे. आपण याचं मेकॅनिझम बघूया. काय बघूया आपण, मेकॅनिझम, रिएक्शन मेकॅनिझम. ठीक आहे. रिएक्शन आपण मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम बघा, आपण काय घेतलंय सुरुवातीला, काय घेतलंय रे बाळांनो, आपण घेतलंय सुरुवातीला हॅलोबेन्झीन, बरोबर आहे. इथं कोण आहे, NO2 आहे.
बरोबर आहे की नाही? ठीक आहे. NO2 ला कसं लिहायचं, व्यवस्थित लिहायचं, एक्सपॅन्ड करून डबल बॉन्ड O, इथं O मायनस, इथे प्लस, बरोबर आहे, पाय बॉन्ड पाय बॉन्ड पाय बॉन्ड, इथे आहे Cl. आपण वापरलाय काय, NaOH, त्याच्यामध्ये कोण आहे OH मायनस, बरोबर आहे का? NaOH वापरलाय तर त्याच्यामध्ये कोण आहे OH मायनस प्रेझेंट आहे. तो काय करेल बाळांनो, इथे अटॅक करेल. तो काय करेल, इथं अटॅक करेल. आणि हा जो चार्ज आहे तो कुठं ओपन होईल, ऑर्थोला ओपन होईल पहिल्यांदा. ठीक आहे, बघा ऑर्थोला ओपन झाला तर काय होतं बघा, व्यवस्थित बघा रे बाळांनो, इथं निगेटिव्ह चार्ज आला, एका साईडला Cl, एका साईडला OH आहे रे बाळांनो. ठीक आहे, इथं कोण आहे, Cl आहे, इथं कोण आहे पाय बॉन्ड, इथं कोण आहे पाय बॉन्ड, इथं कोण आहे रे बाळांनो N डबल बॉन्ड O, इथं O मायनस, बरोबर आहे. देन बघा आपल्या रिॲक्शन मध्ये बघा हा काय होतं, हा काय होणार आहे, इथं शिफ्ट होणार आहे आणि हा चार्ज कुठे जाणार आहे, इथं असा ओपन होणार आहे. NO2 वरती कोणता चार्ज, पॉझिटिव्ह. ठीक आहे, डन. काय बनलं बघा रे बाळांनो, चेक करा काय बनते. ओके, चेक करा रे बाळांनो काय बनला बघा. इथं काय झालेलं आहे, इथे पाय बॉन्ड आलाय, इथे पाय बॉन्ड आलाय, इथे डबल बॉन्ड आलाय, इथे नायट्रोजन, इथे ऑक्सिजन निगेटिव्ह, इथे ऑक्सिजन निगेटिव्ह, इथे एक OH आणि इथं Cl. लेट मी नो रिॲक्शन मास मध्ये NaOH आहे की नाही, आहे की नाही, आहे. NaOH असेल तर तो बेस आहे की नाही, आहे. जर रिॲक्शन मध्ये NaOH आहे, रिॲक्शन बेसिक कंडिशन मध्ये आहे, तर हायली ऍक्टिव्ह हायड्रोजन काढेल का नाही बाळांनो, काढेल. हायली ऍक्टिव्ह हायड्रोजन कुठं प्रेझेंट आहे, OH वरती प्रेझेंट आहे. कुठं प्रेझेंट आहे, OH वरती. तर OH वरतीचा हायड्रोजन नॉकआउट करून घ्या. OH वरतीचा हायड्रोजन काय झाला बाळांनो, नॉकआउट झाला. ओके, देन इथे चेक करा, डबल बॉन्ड N, इथं सिंगल बॉन्ड O मायनस, इथं सिंगल बॉन्ड O मायनस, इथं चार्ज पॉझिटिव्ह, इथे इथे कोण आहे रे बाळांनो, O निगेटिव्ह, इथं कोण आहे रे बाळांनो, Cl. आता इथं Na जो आहे तो इथं असणार आहे, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता काय होतं बघा, हा चार्ज रिस्टोर होतो, हा चार्ज काय होतो, रिस्टोर. हा इथं आला, बरोबर आहे. एक वेळेस व्यवस्थित बघा, मेकॅनिझम समजणं खूप गरजेचं आहे. हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि Cl नॉकआउट, NaCl, बरोबर आहे. काय बनला बघा रे बाळांनो, बघा इथं पाय बॉन्ड, इथं पाय बॉन्ड, इथं पाय बॉन्ड, इथं कोण आला, O निगेटिव्ह, बरोबर आहे. इथं कोण आहे रे बाळांनो, डबल बॉन्ड O, इथे कोण आहे O मायनस, नायट्रोजन वरती चार्ज प्लस. आपण ट्रीट कशासोबत करतो याला, HCl सोबत. कशासोबत रे बाळांनो, HCl सोबत. याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, HCl. काय ऍड केलं रे बाळांनो, HCl टाकला म्हणजे काय केलंय, रिॲक्शनला स्टॉप केलंय. रिॲक्शनला स्टॉप केलंय म्हणजे काय केलंय बघा, इथं इथं कोण आहे NO2, कोण आहे NO2, इथे कोण आला OH. बनला का फिनॉल, बनला. बनला का बाळांनो फिनॉल, बनला. ठीक आहे, ओके. एक लक्षात असू द्या, इथे एक 2-3 गोष्टी आहेत, याच्यामध्ये ऑर्डर वगैरे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. ठीक आहे, इथे काय केलं आपण, पहिल्यांदा न्यूक्लियोफाइल ऍड केला, चार्ज रिस्टोर केला. चार्ज रिस्टोर केल्याच्या नंतर शेवटी आपण काय केलं, चार्ज तो वापस रिस्टोर केला आणि लिव्हिंग ग्रुपला बाहेर नॉकआउट करून दिलं. ठीक आहे, इथं काय महत्वाचं आहे, मेकॅनिझम. एक तर पहिले मेकॅनिझम, दुसरी गोष्ट याच्यामध्ये, दुसरी महत्वाची गोष्ट, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये काही सिलेक्टिव्हिटीज आपण ऍड करूया. ओके, हा लिहायचं का बाळांनो तुम्हाला, ठीक आहे, पटकन लिहा. ठीक आहे, बघा लिहा पटकन, पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पॉज करून लिहा. ओके, नेक्स्ट वन. ओके, 2-3 गोष्टी आपल्याला बघायला लागतील. इफ की पॉइंट्स, हा, इफ number of electron withdrawing group increases at ortho and para position to the leaving group. लिव्हिंग ग्रुपच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप वाढले, इन्क्रीज होत असतील, तर
रिॲक्शनचा रेट काय होतो, वाढतो. देन दी रेट ऑफ रिॲक्शन काय होईल बाळांनो, इन्क्रीजेस. लक्षात असू द्या, की पॉईंट आहेत, महत्वाचे पॉईंट आहेत. ठीक आहे, ओके. लिव्हिंग ग्रुप कोणते गुड लिव्हिंग बाळांनो, एक साधी गोष्ट. ठीक आहे, नॉर्मल SN2 रिॲक्शन आहे. कोणती SN2 रिॲक्शन आहे, नॉर्मल. जर SN2 रिॲक्शन नॉर्मल असेल, कोणती म्हणले रिॲक्शन, नॉर्मल SN2 रिॲक्शन. बाळांनो मी काय म्हणतोय, ठीक आहे, मी काय म्हणतोय, जनरल क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला, की नॉर्मल SN2 रिॲक्शन आहे. बघा इथे कंपॅरिझन मध्ये क्वेश्चन आहे, नॉर्मल SN2, व्यवस्थित बघा, नॉर्मल SN2 रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये हॅलोजनचा रेट कसा असतो, हॅलोजन डिपार्टिंग ग्रुपचा, आयोडीन सगळ्यात फास्ट जातो, देन Br जातो, देन Cl जातो, फ्लोरीन इझिली जात नाही. हा काय रे बाळांनो, हा रेट आहे कशाचा, नॉर्मल SN2 चा. कशाचा रेट, नॉर्मल SN2 चा. बट ज्या वेळेला आपण ArSN2 रिॲक्शन करतोय, कोणती रिॲक्शन करतोय आपण, ArSN2, दॅट इज ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन, ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन. या केसमध्ये रेट कसा असतो बाळांनो, उलट असतो, अपोजिट असतो. लक्षात असू द्या, त्याच्या पाठीमागचं रिझन तुम्हाला सांगणार आहे. ओके, रेट कसा असणार आहे बाळांनो, फ्लोरीन सगळ्यात फास्ट निघून जाईल कंपेअर टू क्लोरीन, देन ब्रोमीन, आणि देन मग आयोडीन. सगळे निघून जातात नाही असं नाही, पण रेट कसा आहे, फ्लोरीन सगळ्यात फास्ट निघून जाईल. त्याच्या पाठीमागचं रिझन काय बघा, आपण ऍडिशन करतोय. आपण काय केलं बघा, इथं मेकॅनिझम घेऊया. आपण काय केलं बाळांनो, ऍडिशन केली. कशाची ऍडिशन केली आपण, बघा न्यूक्लियोफाईलची आपण ऍडिशन केलेली आहे. आता न्यूक्लियोफाईल काय होतं बाळांनो, ऍड होतोय. ऍड झाल्याच्या नंतर इथं शेवटी आपण काय करणार आहेत, रिस्टोरेशन करणार आहेत. तो चार्ज जो डिलोकलाइज झालाय, रिंग वरती डिलोकलाइज जो झालाय चार्ज, त्याला आपण काय करतो बाळांनो, रिस्टोर करतोय. रिस्टोर केल्याच्या नंतर हा डिपार्टिंग ग्रुप निघून जाणार आहे. तो जर डिपार्टिंग ग्रुप निघून जात असेल, व्यवस्थित आहे का, तो जर डिपार्टिंग ग्रुप निघून जात असेल तर तो असा ग्रुप पाहिजे जो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आलं लक्षात, जो हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो काय करेल, स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचायचा प्रयत्न करेल. जेवढा जास्त तो इलेक्ट्रॉनला खेचल तेवढा तिथला बॉन्ड कसा होईल, वीक होत जाईल. म्हणून इथं हॅलोजन मध्ये बघा, फ्लोरीन जर असतं आणि क्लोरीन दोघांमध्ये कंपेअर जर आपण केलं तर फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो पटकन निघून जाईल. लक्षात असू द्या, नॉर्मल SN2 मध्ये आयोडीन पहिल्यांदा, ArSN2 मध्ये ArSN2 मध्ये व्हेरी गुड, फ्लोरीन पहिल्यांदा. राहील का लक्षात, ओके. चला मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो याच्या रिलेटेड, सॉल्व्ह करण्यासाठी, सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, अदरवाइज मीच तुम्हाला प्रोडक्ट लिहून देतो, तुम्ही मेकॅनिझम ट्राय करा. मी काय करतो, प्रोडक्ट्स लिहून देतो तुम्हाला, तुम्ही मेकॅनिझम ट्राय करा. पहिला, ठीक आहे, आपल्याकडे आहे बाळांनो, इथं फ्लोरीन, इथं क्लोरीन. आपण काय यूज केला, NaOH यूज केला. हाय टेम्परेचर हाय प्रेशर, कोई इश्यू नाही. ठीक आहे, याच्यापासून क्लोरीन जाईल का पहिल्यांदा, नाही जाणार. कोण जाणार, क्लोरीन जाणार सर, बरोबर आहे 100%. दुसरा एक्झाम्पल, मेकॅनिझम तुम्हाला लिहायचं आहे. रिझन, डिलोकलायझेशन, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, दोन्ही रिझन लावायचे. ठीक आहे, आणि इव्हन क्लोरीन मध्ये एनायन जो आहे तो स्टॅबिलाइज होऊ शकत नाही, त्याच्याकडे व्हॅकेट ऑर्बिटल प्रेझेंट नाहीये, पण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये व्हॅकेट ऑर्बिटल प्रेझेंट आहेत. ठीक आहे, दुसरा बघा रे बाळांनो, इथं काय केलं आपण, क्लोरोबेन्झीन घेतलाय, त्याच्या ऑर्थोला, त्याच्या पॅराला आणि त्याच्या तिसऱ्या परत ऑर्थोला काय आहेत, NO2 आहेत. कोण आहेत, NO2. याच्यामध्ये काय केलं आपण, NaOH ऍड केला. ठीक आहे, NaOH ऍड केला की काय होणार आहे बाळांनो, फिनॉल बनणार आहे. फिनॉलचं नाव काय या, पिक्रिक ऍसिड, OH, NO2, बरोबर आहे. ठीक आहे, तिसरा, आता तुम्हाला हे दोन सॉल्व्ह करायला देतो, तुम्ही ट्राय करा. फ्लोरीन, आयोडीन. ओके, रिएक्शन कंडिशन सेम, NaOH,
HCl, शेवटी काय असणार आहे, HCl असणार आहे. इथे सुद्धा काय असेल बाळांनो, HCl, इथे सुद्धा काय असेल बाळांनो, HCl. ठीक आहे. प्रोडक्ट 4. क्लोरीन आहे, ब्रोमीन, NaOH, HCl. ठीक आहे, थोडे ट्राय करा. सगळ्याचे मेकॅनिझम पाहिजेत मला. ठीक आहे, ओके. मी साईड लावतोय, पटकन स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. ARSN2 झाली बाळांनो. लिव्हिंग ग्रुपची ऑर्डर आपण बघितली. ठीक आहे, ओके. नेक्स्ट रिॲक्शन वगैरे बाळांनो. आता बेन्झिन पासून वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. फर्दर मोर थोडंसं आपण जर पुढे गेलो तर आणखी एक पार्ट आहे. बेंझाल्डिहाइड असेल किंवा कीटोन्स असतील, अरोमॅटिक कीटोन्स असतील किंवा अल्डिहाइड्स असतील, अरोमॅटिक अल्डिहाइड आणि कीटोन जर असतील तर त्या केसमध्ये आपल्याला फिनॉल बनवता येतो का? येतो बाळांनो. ठीक आहे, हे रिॲक्शन तुम्हाला सांगणार पण नाहीत. त्या रिॲक्शनचं नाव आहे डेकिन रिॲक्शन. काय नाव आहे बाळांनो? डेकिन रिॲक्शन. ढकनी. ठीक आहे, डेकिन रिॲक्शन. ओके, चला आपण काय करूया, नोट करूया या रिॲक्शनसाठी. नोट when बेंझाल्डिहाइड म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणलं तर अरोमॅटिक अल्डिहाइड. when aromatic and aromatic aldehydes and ketones, aromatic aldehydes and ketones reacted with or treated with H2O2 NaOH. काय दिलाय? H2O2 NaOH gives phenol and corresponding acids. फिनॉल आणि करस्पॉन्डिंग ऍसिड आपल्याला भेटतील रे बाळांनो. ठीक आहे, आपण बघूया फिनॉल आणि ऍसिड कशी मिळतात. ओके, एक्झाम्पल थ्रू आपण बघूया. आपल्याकडे आहे अरोमॅटिक अल्डिहाइड मध्ये बाळांनो हा कीटोन आणि हा अल्डिहाइड. आपण याला ट्रीट कशासोबत करणार आहेत? H2O2 NaOH सोबत. ठीक आहे, याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे म्हणलं आपण? इथं काय मिळेल आपल्याला? फिनॉल मिळेल आणि करस्पॉन्डिंग ऍसिड म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आहे इकडची साईड जी आहे त्याचा ऍसिड CH3 डबल बॉन्ड OH प्लस हा अल्डिहाइड आहे त्याचा ऍसिड म्हणजे फिनॉल प्लस साईडला कोण आहे? अल्डिहाइड म्हणजे हायड्रोजनचा ऍसिड कोणता? फॉर्मिक ऍसिड. ठीक आहे, चला आपण काय करूया या रिॲक्शनचं मेकॅनिझम बघूया दोन्हीसाठी. आता अरोमॅटिक अल्डिहाइड म्हणला आपण, बेंझाल्डिहाइड घेतला. बेंझाल्डिहाइडचा सहवास काय आहे कर बाळांनो? कुठलाही अरोमॅटिक अल्डिहाइड घ्या, सेम रिॲक्शन. बेन्झिनचा असेल, पॅराटोलिनचा असेल, कुठलाही असू द्या. ओके, सबस्टिट्यूएंट कुठलेही असू द्या, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. फरक कुठं पडतोय का? नाही. कीटोन, अरोमॅटिक कीटोन कुठलेही असू द्या, सेम रिॲक्शन करायची बाळांनो, अजिबात चेंज करायची नाही. राहील का लक्षात? ठीक आहे, आपण बघूया रिॲक्शनचं काय असेल बाळांनो मेकॅनिझम. रिॲक्शनचा मेकॅनिझम बघूया आपण. बाळांनो H2O2 NaOH सोबत ट्रीट केल्याच्या नंतर काय बनतं? HOO-. बरोबर आहे, एवढं कन्फर्म आहे. थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलेलं आहे. स्टील जर बघायची इच्छा असेल तर आपण बघूया.
ज्या वेळेला आपण H2O2 प्लस NaOH ट्रीट करतो एकमेकांसोबत, बरोबर आहे, आपल्याला काय मिळतं रे बाळांनो? काय मिळतं पटकन सांगा. आपल्याला मिळतं HOO मायनस प्लस H2O. ओके, आणि Na कुठं असणार आहे? तो HOO मायनस वरती असणार आहे. ठीक आहे, ओके. आता बघा, आपल्याकडे बेंझाल्डिहाइड जर घेतला आपण, अरोमॅटिक डिहाइड कुठलाही असो असं वाक्य वापरले मी. अरोमॅटिक डिहाइड इथं काय आहे आपल्याकडे? O मायनस, इथे OH आहे, बरोबर आहे. आता याला आपण ट्रीट करतोय, रिॲक्शन करतोय आपण. हा निगेटिव्ह चार्जचा अटॅक इथं करायचा बाळांनो, हा ऑक्सिजन काय होईल? निगेटिव्ह, बरोबर आहे. ठीक आहे, काय बनेल रे बाळांनो? चेक करा, इंटरमिडिएट चेक करा, पटकन पटकन पटकन. काय बनेल? काय 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 बनेल रे बाळांनो? ओके, बेन्झीन रिंग ॲज इट इज लिहायची. ठीक आहे, इथे कार्बन, याच्यावरती O मायनस बनलाय, एक हायड्रोजन इथं प्रेझेंट आहे. इथे कोण आहे? O आहे. इथे कोण आहे? OH आहे का? येस सर, आहे. ठीक आहे, आता काय होणार आहे या केसमध्ये की हा ज्या वेळेला रिस्टोर होईल, व्यवस्थित बघा बाळांनो, हा रिस्टोर होईल ज्या वेळेला, ठीक आहे, हा काय होईल? रिस्टोर. निगेटिव्ह चार्ज काय केला आपण? निगेटिव्ह चार्ज काय करतो बाळांनो? आपण रिस्टोर करतोय असा. ठीक आहे, तर ही बेन्झीन रिंग जी आहे ती मायग्रेट करेल कुठं? इथे, बरोबर आहे का? बेन्झीन रिंग कुठं मायग्रेट करेल? करस्पॉन्डिंग कार्बनवरती. ओके, आपण करस्पॉन्डिंग ऑक्सिजनवरती. असं मेकॅनिझम सगळे सांगतात आणि काहीतरी लिहून मस्त ॲसिड वगैरे बनवून देतात. बाळांनो, हे मेकॅनिझम बिलकुल फॉलो करायचं नाही. असं ही रिॲक्शन जात नाही. कशी जाते बघा. ओके, हा जो मायग्रेट करतोय आपण, हा कुठं मायग्रेट करायचा? इथं मायग्रेट करायचा आणि OH बाहेर काढायचा. काय बाहेर काढायचं बाळांनो? OH बाहेर बाहेर बाहेर. OH ला काय करायचं? बाहेर काढून टाकायचं. आता OH बाहेर गेल्याच्या नंतर बाळांनो चेक करा, OH ज्या वेळेला बाहेर जाईल तर काय मिळेल आपल्याला? OH ज्या वेळेला बाहेर जाईल त्यावेळेला काय मिळेल? हे अरोमॅटिक रिंग ॲज इट इज आहे. हा कुठे जोडलेली आहे? ऑक्सिजनला. या कार्बनवरती कोण आहे? पुढं कार्बन चेक करा, त्याच्यावरती डबल बॉन्ड O आहे आणि इथं काय रे बाळांनो? H आहे. दिसतोय? ठीक आहे, आता याला काय करायचं आपल्याला? हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस करायचं म्हणजे काय टाकायचंय? पाणी टाकायचं. पाणी टाकायचं म्हणजे कसलं पाणी टाकायचंय? सांगा पटकन. H3O प्लस. H3O प्लस. H प्लस कंडिशनमध्ये काय करायचं बाळांनो? वॉटर ऍड करून द्यायचं. वॉटर ऍड केल्याच्या नंतर काय होईल बाळांनो? इथून हायड्रोलायसिस होईल. इकडं काय येईल? H. इकडं काय येईल रे बाळांनो? OH. बरोबर आहे, म्हणजे काय बनला आपल्याला बाळांनो? काय भेटला आपल्याला? इथे काय भेटला? OH. हा फिनॉल आहे का? आहे. प्लस दुसऱ्या साईडला H, C डबल बॉन्ड O, OH भेटला का आपल्याला? ऍसिड आणि फिनॉल भेटला. गुड, छान. ओके, राहील का लक्षात? ओके, दुसरा आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण. कीटोन 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 टोन टोन किट 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 टोन टोन किट. ठीक आहे, बघा आपण लिहिले अरोमॅटिक रिंग. इथं कोण आहे? C डबल बॉन्ड O, इथं CH3 आहे. ठीक आहे, आपण काय वापरलाय? H2O2 NaOH. काय वापरलं बाळांनो आपण? काय वापरलाय? H2O2 NaOH. ठीक आहे, त्याच्यापासून बनलाय काय? O निगेटिव्ह OH, बरोबर आहे. O निगेटिव्ह OH बनला आहे. याचा अटॅक करा बाळांनो इथं. हा O काय होईल? निगेटिव्ह होईल, बरोबर आहे का? ठीक आहे, देन पुढं. ठीक आहे, बघा इंटरमिडिएट काय बनला? बेन्झीन रिंग आपण लिहिली ॲज इट इज. इथं कोण आहे? O निगेटिव्ह आहे. इथं कोण आहे? O. इथं कोण आहे? OH. आणि इथं कोण आहे रे बाळांनो? CH3, बरोबर आहे. ठीक आहे, आता याला काय करूया आपण? रिस्टोअर करूया. याला ज्या वेळेला आपण रिस्टोअर करू, इथं ही बेन्झीन रिंग मायग्रेट होणार आहे कुठं? इथं. इथून बाहेर काय जाणार आहे? OH, बरोबर आहे का? ठीक आहे, काय मिळेल रे बाळांनो आपल्याला? पटकन सांगा, काय मिळेल आपल्याला? पटकन पटकन पटकन. फिनॉल मिळेल सर, पक्का, शाबाश. इंटरमिडिएट कोणी लिहायचा? ठीक आहे, आपल्याला इंटरमिडिएट मिळेल असा. इथं कोण आहे? ऑक्सिजन. इथं कोण आहे? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. आणि इथं कोण आहे? CH3 आहे का? तो आहे. आता याचा हायड्रोलायसिस करायचं बाळांनो आपल्याला. याचं काय करायचं आपल्याला? हायड्रोलायसिस करायचं आहे. हायड्रोलायसिस करायचं म्हणजे काय टाकायचं आहे? पाणी इथून तोडायचं आहे. इथं काय? H. दुसऱ्या साईडला काय? OH, बरोबर आहे का? ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं? याचं हायड्रोलायसिस केलं. हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळालं बाळांनो? बेन्झीन रिंग लिहिली. वेट, इथं काय भेटला? OH, शाबाश. प्लस दुसऱ्या साईडला
CH3 पुढं C डबल बॉन्ड O पुढं OH भेटला का? भेटला. ही रिॲक्शन विचारली जाऊ शकते. बी रेडी, तयार राहा. आता इथं मी काय वाक्य वापरलंय हे पण फिक्स डोक्यामध्ये घ्या. इथं मी वापरलंय की अरोमॅटिक अल्डिहाइड कुठलाही असेल चालेल. अरोमॅटिक अल्डिहाइड कुठलाही असेल चालेल, हरकत नाही. अरोमॅटिक कीटोन कुठलाही असेल चालेल, काही हरकत नाही. राहील का लक्षात? शुअर आहेत का? पक्का? डॉट. ओके, जायचं पुढं? शुअर ना? काय एक्झाम्पल देऊ? एक काम करूया आपण, रॅन्डम एक्झाम्पल सगळे शेवटी घ्यायचे का? नाही, एक्झाम्पल द्यायचं. ठीक आहे, एक्झाम्पल देतोय बाळांनो. घ्या एक्झाम्पल्स. ठीक आहे, एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतोय. ठीक आहे, एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतोय. ठीक आहे, एक इथं CH3 आहे, इथं CHO आहे, H2O2 NaOH फॉलोड बाय H प्लस. ओके, ही एक काम करूया ना, एक्झाम्पल्स देऊया, कंडिशन सगळ्यात शेवटी देऊन टाकू आपण. ठीक आहे, दुसरा CHO NO2, तीसरा CHO फ्लोरीन, चार C डबल बॉन्ड O CH3, 5 अरोमॅटिक रिंग, 2 अरोमॅटिक रिंग, इथं CH1. बरोबर आहे? किती असू द्या ना, 2च असाव्या सोडी नाही, किती पण असू द्या, 4 पण असू द्या, 5 पण असू द्या, काही फरक पडतोय का आपल्याला? नाही. 6 COCH3. हा कीटोन आहे बरं का, हा कोण आहे? कीटोन आहे, कन्फ्युजन मध्ये जाऊ नका. 7 इथं कोणाला घ्यायचा? OH घेऊया. 9 HOH ठीक आहे, थोडे एक्झाम्पल ट्राय करायचे आहेत तुम्हाला. थोडे एक्झाम्पल काय करायचे तुम्हाला? ट्राय करायचे आहेत. थोडे एक्झाम्पल तुम्हाला ट्राय करायचे आहेत. ओके, रिॲक्शन कंडिशन. रिॲक्शन कंडिशन पटकन. रिॲक्शन कंडिशन कशी असणार आहे, कोणती असणार आहे ते पण बघा. रिॲक्शन कंडिशन मध्ये काय वापरायचा? ओके, रिॲक्शन कंडिशन मध्ये वापरायचा H2O2 NaOH फॉलोड बाय H3O प्लस. ठीक आहे, हे डेकिन रिॲक्शनचे एक्झाम्पल्स. पटकन एक्झाम्पल लिहून घ्या, पॉज करा, स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. क्लिअर? ठीक आहे, झालं का रे बाळांनो? आपण काय बघतो बाळांनो? प्रिपरेशन ऑफ फिनॉल बघतोय. डेकिन रिॲक्शन बघितली. अल्कॉक्सी बेन्झिन पासून सुद्धा आपल्याला रिॲक्शन बघता येईल. कशापासून? अल्कॉक्सी बेन्झिन पासून सुद्धा ही रिॲक्शन आपल्याला बघता येईल. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये परत येणार आहेत, भरपूर साऱ्या रिॲक्शन्स येणार आहेत, नाही असं नाही. मी फिनॉल प्रिपरेशनच्याच गोष्टीवरती फोकस केलेला आहे. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये परत येतं, तिकडं हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये परत येतं. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज तुम्ही बघितलेलेच आहेत. ठीक आहे, ओके. इथं आपण काय बघतोय? अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये फिनॉल प्रिपरेशन बघतोय. इथरच्या रिॲक्शन ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला परत हा पार्ट तुम्हाला रिवाइज होणार आहे बाळांनो. बरोबर आहे का? ठीक आहे, तर चला आपण नेक्स्ट वाले रिॲक्शन बघूया. फिनॉल प्रिपरेशन फ्रॉम अल्कॉक्सी बेन्झिन. कशापासून बाळांनो? अल्कॉक्सी बेन्झिन पासून. व्हेन, चला आपण काय करूया, पॉइंट नोट डाऊन करूया. व्हेन
alkoxybenzene when alkoxybenzene treated with strong acids like HI, HBr, H2SO4 or Lewis acids like BBr3 produces decomposed product that is phenol and alkyl हॅलाइड्स. ठीक आहे, फिनॉल आणि अल्किल हॅलाइड इथं आपल्याला भेटतात बाळांनो. ओके, हा वाला पार्ट छोट्या रिएक्शन असतात, खूप महत्त्वाचे असतात. हा परत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर मध्ये परत हा येणार आहे बरं का. मी परत तेच सांगतोय तुम्हाला. बघा इथं काय असणार आहे. ठीक आहे, इथं काय असणार आहे बाळांनो. इथं काय असेल, स्टार्टिंग काय दिलेलं असेल तुम्हाला, बेन्झीन काय दिलेलं असेल रे बाळांनो. होय, काय दिलेलं असेल, बेन्झीन दिलेलं असेल. त्याला एक अल्कॉक्सी ग्रुप असेल, OR ग्रुप असेल. याला आपण ट्रीट कशासोबत करतोय, HI सोबत ट्रीट करतोय. और आपण म्हणूया HX. काय म्हणूया बाळांनो, HX सोबत ट्रीट करूया. ठीक आहे, आता काय बनेल याच्यापासून, तर इथं OH बनेल प्लस RX बनेल. बरोबर आहे, OH आणि RX आपल्याला मिळणार आहे. सो बी रेडी. बघायचं आहे आपल्याला रिॲक्शन्स, छोट्या रिॲक्शन्स आहेत, बघायचे आपल्याला. मेकॅनिझम काय बघूया आपण, मेकॅनिझम. ठीक आहे, कन्सिडर आपल्याकडे बेन्झीन आहे बाळांनो, इथं O आहे, इथं CH3 आहे. ज्या वेळेला आपण HX सोबत म्हणूया आपण HBr आहे ऍड केला, जसं आपण HBr ऍड केला, काय होतं, इथली लोन पेअर आहे ना, ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत बघा. हे काय करतं, H+ ला काढून घेतं तिथनं HBr मधून. बरोबर आहे, जसा HBr मधनं त्यांनी काय केलं बाळांनो, ऑक्सिजननी हायड्रोजन पिकअप केला. इथं कोण आहे, CH3 आहे. ऑक्सिजननी लोन पेअर दिल्यामुळे चार्ज कोणता बाळांनो, पॉझिटिव्ह. कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. आता हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. आपल्या रिएक्शन मास मध्ये बाहेर कोण आहे बाळांनो, Br निगेटिव्ह आहे. Br निगेटिव्ह काय करेल, CH3 वरती अटॅक करेल आणि CH3 काय करेल, पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह करायला हेल्प करेल. बनलं काय, चेक करायला बाळांनो, एक साईडला बनला फिनॉल प्लस CH3Br. राहील का लक्षात, सोपं आहे ना, खूप सोपं आहे. फक्त थोडंसं डोकं व्यवस्थित वापरा. तर लागतच नाही आमचं डोकं, आमच्या डोक्यात लागलं पाहिजे, त्यावेळेला आमचं डोकं लागतं. बरोबर आहे का, हाणायचं का डोक्यात, हाणायचं का. ठीक आहे, ओके, चला नेक्स्ट पार्ट. कन्सिडर बघा बाळांनो, बेन्झीन रिंग आहे, इथं O, CH2 CH3 आहे. याच्यामध्ये आपण ट्रीट केला HI. काय ऍड केला बाळांनो, HI. पहिल्यांदा काय होईल, H+ इथं ट्रॅप होईल. कुठं ट्रॅप होईल, ऑक्सिजन त्याला काढून घेईल, पटकन काढून घेईल. चल रे बाबा, ये माझ्याकडे, CH2 CH3. इथं कोण आहे, H आहे. इथं कोण पॉझिटिव्ह, इथं चार्ज. याच्यावरती अटॅक कशाचा बाळांनो, I निगेटिव्ह आहे वापस. हा काय करेल, इथं अटॅक करेल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह करेल. काय भेटलं रे बाळांनो, OH प्लस CH3 CH2 आयोडीन. इझी आहे का, आहे ना. ठीक आहे, हा वाला एक पार्ट आहे, लक्षात असू द्या. हा वाला पार्ट खूप 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 येणार आहे. इथर मध्ये प्रिपरेशन ऑफ इथर आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर पटकन लिहून घ्या आपण. ठीक आहे, लिहिलं.
ओके गुड. ठीक आहे बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? प्रिपरेशन ऑफ फिनॉलच्या सगळ्या रिॲक्शन, जेवढ्या रिॲक्शन आहेत तेवढ्या सगळ्या रिॲक्शन आपण, जेवढ्या रिॲक्शन आहेत प्रिपरेशन ऑफ फिनॉलच्या सगळ्या रिॲक्शन आपण आज बघितल्या. आपण सगळ्या रिॲक्शन कव्हर केल्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहेत? प्रिपरेशन ऑफ, पटकन फिनॉल झालाय, अल्कोहोल झालाय, फिनॉल झालाय, आता कोण राहिलाय? कोण राहिलाय? इथर 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 कोण राहिलाय? इथर. ठीक आहे, ओके चालेल. चला मग भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कशी करतो आपण? विसरले काय? हो सर. कसे थँक्यू म्हणतो का आपण? कसे थँक्यू म्हणतो आपण? असे म्हणतो का? तेरी चुप रे. ओके. आणि काय असा? बरोबर आहे का? ठीक आहे, दिसत नाही व्यवस्थित बघ. आणि आगाऊ कल्टनो, चष्मे काढा, कपडे काढा, असले प्रकार काही बोलू नका. ठीक है, चलो मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. बाय बाय.